कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपल्या जवळचीच माणसं आपल्याला फसवतायत, पण आपण 100% शुअर नसतो, कारण ते आपल्या जवळचे असतात आणि आपण त्यांच्यावर डाऊट पण घेऊ शकत नाही. नमस्कार, मी सोनाली आणि शेअरिंग इज लाईफ मधला आपला आजचा प्रश्न हा आहे. तर मला सुरुवातीला सगळ्यांना सांगायला आवडेल की व्हायब्रेशन स्पीक लाउडर दॅन व्हॉइस. आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्यासोबत कुणी वेगळं वागत असेल किंवा आपल्यासोबत कुणी एखादा हात राखून वागत असेल किंवा आपला यूज करून घेत असेल, आपल्याला ते कळतं. परमेश्वराने कदाचित आपल्याला एखादी अशी देणगी दिली आहे की आपल्याला समोरच्या व्यक्तीचे व्हायब्रेशन्स, इंटेन्शन्स कळत असतात, पण आपल्याला असं वाटतं की नाही, हा व्यक्ती असा वागू शकत नाही, आणि त्यामुळे आपण ब्लाइंडली ट्रस्ट ठेवतो आणि त्या ब्लाइंडली ट्रस्ट ठेवल्यामुळे कदाचित आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला नुकसान झेलावं लागतं. तर करायचं काय? ज्यावेळेस तुम्हाला असं फील होतंय की समोरची व्यक्ती काहीतरी कुरघोडी करतेय, समोरची व्यक्ती थोडंसं हात राखून वागतीये किंवा बोलतीये, त्यावेळेस चेक युअर कॉफी. आता हे चेक युअर कॉफी मधूनच कुठून आलं? समजा तुमचा एक शत्रू आहे आणि तुमचा एक मित्र आहे. दोघांकडे 2 ऑप्शन आहेत की तुम्हाला कॉफी बनवून द्यायची. त्या 2 ऑप्शन मध्ये एकतर ते विष मिसळू शकतात किंवा साखर मिसळू शकतात. मग तुम्ही काय करता? जो तुमचा शत्रू आहे त्याने तुम्हाला जी कॉफी आणून दिली आहे ना, लिटरली तुम्हाला असं वाटतं की हा माझा शत्रू आहे, लिटरली हा माझ्या कॉफीमध्ये विष मिसळू शकतो. आपण ती कॉफी चेक करतो आणि नंतर पितो. आणि सेकंड थिंग, तुमचा जो मित्र आहे तो तुम्हाला कॉफी आणून देतो, त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की अरे हा तर आपला मित्र आहे, हा आपल्याला कधी फसवणार नाही, आणि आपल्याला असं वाटतं की त्याने जी कॉफी आणली आहे त्याच्यामध्ये शुगर आहे, आणि आपण ब्लाइंडली विदाउट चेकिंग इट आपण ती पितो. हीच गडबड होते. आणि 99% केसेसमध्ये असंच होतं की मित्राने दिलेल्या कॉफीमध्येच विष असतं. असं का असतं किंवा असं का होतं, ह्याच्याकडे आपल्याला लक्ष नाही द्यायचंय. कारण आपण प्रत्येक वेळेस असं म्हणतो की तुझं चुकलं, तुझ्या मिस्टेक्स आहे, तू असं वागतोय, तू तसं वागतोय, तू अशी वागतेस. आपण प्रत्येक वेळेस आपल्या मित्राला दोष देतो किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींना दोष देत असतो की त्याने माझ्या आयुष्यात वाईट केलं. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे, ज्यावेळेस त्याने कॉफी घेऊन आलाय, जसे शत्रूने कॉफी आणलेली आपण चेक करून बघितली, आपल्या मित्राने आणलेली कॉफी पण आपल्याला चेक करता आली पाहिजे. सो डोंट से एनिथिंग. काही बोलू नका, काही एक्सप्रेस करू नका, काही सांगू नका. फक्त ज्यावेळेस तुमचा मित्र तुम्हाला कॉफी देईल ती एकदा चेक करा. कधी चेक करायची? ज्यावेळेस व्हायब्रेशन्स चुकीचे येत आहेत किंवा एखाद्याचे इंटेन्शन्स पॉझिटिव्ह आहेत, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला व्हायब्रेशन निगेटिव्ह येत नाही, डोंट चेक इट. संशय वाढेल आणि वाद वाढतील. पण ज्यावेळेस तुम्हाला व्हायब्रेशन्स येत आहेत की बाबा एखादी व्यक्ती आहे ती आपल्याशी थोडं वेगळं वागतीये का, तर त्यावेळेस चेक युअर कॉफी. कॉफी म्हणजे कॉफी चेक नाही करायची, त्या व्यक्ती तुम्हाला जे काही सांगतायत, ती व्यक्ती तुम्हाला जे काही एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते किंवा तुमच्या डोक्यामध्ये कुठले विचार पेरण्याचा प्रयत्न करते, त्याची एकदा आपण शहानिशा करणं गरजेचं आहे, आणि ती शहानिशा करून पुढचा डिसिजन घेणं गरजेचं आहे. सो जस्ट बी अवेअर, कारण व्हायब्रेशन स्पीक्स लाउडर दॅन व्हॉइस. स्वतः अवेअर राहा, व्हायब्रेशन्स बघा, इंट्युशन्स बघा, आणि त्याच्यावरती तुम्हाला कळेल की समोरची व्यक्ती आपल्याशी प्रामाणिक आहे की नाही. कारण तुम्ही जे फील करू शकता ते ना शब्दात एक्सप्रेस करू शकता ना वाक्यामध्ये. सो जस्ट नो युअर कॉफी, चेक युअर कॉफी.